आईचं महत्व काय आहे, वडिलांचं महत्व काय आहे, साध्या भाषेत सांगतो. मगाशी सर लातूरचे, मला सचिनची ती आठवण झाली, सचिन जगतापची. त्यांचीच एक कविता आहे, ती कविता सांगतो. 8वी-9वीच्या वर्गातल्या मुलग्याच्या आईचं निधन झालं. आई जाणं हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. मुलगा रडतोय, आई बघतोय तो समोर, आईचं प्रेत आहे समोर, तो मुलगा रडतोय. हे दृश्य बघितल्यानंतर त्याने ती कविता लिहिली सचिन. कवी सचिन जगताप आहेत, कवितेचं नाव आहे आई. कविता सांगतो. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई गेल्यानंतर मागे उरणारी लेकराची मुखी व्यथा. आईचे पाय पडताना तिच्या पायाच्या इंच इंच भेगा दिसायच्या आणि तिनं थापलेल्या भाकरीवरती तिच्या हातच्या रेगा दिसायच्या. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर. डोळे पुसत म्हणायचे, आज चुलीत फार झालाय धूर. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला डोकीवरती पदर घेऊन ती दिवा लावायची तुळशीला. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. अंधार सारे आयुष्यात कुठून आणू तुळस दिवा. आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये. आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये. तेव्हा पाणी दाटलं मंदिरातल्या बैराग्याच्या स्वरामध्ये. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो आणि ती आठवली की तिच्या जुन्या साड्यांच्या अंथरुणात पुन्हा एकदा निजून घेतो. पाकडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही. पाकडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही. आणि करपल्याशिवाय चूल आता भाकर कधी भाजत नाही. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा. आणि असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. नाही दाखवतायत. सचिन जगताप यांची कविता नाही दाखवतायत. आहे तोपर्यंत तिच्या पायाला हात लावता आला पाहिजे. आणि मी अजून धाडसानं एक विधान करतोय की बघा, 3 तासाचं कॉलेज आणि 5 तास